हा एंट्रन्स पॉईंट आहे आणि इथे सगळ्यांचे जन्म कसे झाले ते दाखवले. कानिफनाथ, रैवणनाथ सगळ्यांचेच जन्म कसे झाले ते दाखवले. इथं दत्ताची प्रतिकृती आहे. नवीन मंदिर बांधतात. आपण पायऱ्या चढून जाऊया वर. काही मंदिर आहे. मंदिरात जाण्याच्या आधी सामान पायऱ्या चढून जो वर आलो ना आपण, काय इकडे हनुमानाची मूर्ती दिसते. मी ऑलरेडी आले, आता मित्र पहिल्यांदा आले म्हणून त्यासोबत आलो, बोललो चला जाऊन भेटून येऊया. ही आहे संडेची कहाणी. आम्ही आलो तर अजिबात गर्दी नव्हती आणि आता बघा किती गर्दी. तिथं आतमध्ये कोण जाणार कोण नाही, लाईन लावले आतमध्ये जायला लोकांची. सगळे लोकांची लाईन लागली. हो, इथं माझा मित्र आणि बाकी सगळेजण पण थांबलेत लाईनमध्ये. कपडे काढून जायला लागतं. तर सगळी छोटी छोटी पोरं पण थांबले. पुढून दाखवतो लाईन, अशी लाईन. आणि इकडे लोक दर्शन करतात. आणि इकडे टी व्ही होती एक, त्या साईडला टी व्ही पण दाखवतो. टी व्हीमध्ये आतमधलं दिसतंय कसं, आतमध्ये काय आहे ते दिसतंय. आणि इकडे अशी लोक जातात. तिकडे लोक घुसतात आतमध्ये. ते बाबा लास्ट टाइम आले तेव्हा पण होते, कारण त्यावेळी गर्दी नव्हती. आता खूप जास्त गर्दी आहे. तो माणूस व्यक्ती कसा घुसला. काय रे, एक्साइटेड आहेस का? बोललो आज जायला एक्साइटेड आहेस का? हो, खूप एक्साइटेड. स्त्रियांच्या दर्शनाकरता फक्त इथे बाहेरूनच परवानगी आहे. इथे पादुकांचं दर्शन घेऊन समोर दिसलं तर, कारण एवढा गर्दी तर आता दिसतच नाही आहे. तिकडे स्क्रीन दिली म्हणून तिकडे दिसतं. इकडे हवनकुंड आहे आणि त्यासोबत इकडे बाजूलाच कानिफनाथचा जन्म झाला त्यावेळीचा प्रसंग पण दाखवला आहे हत्तीच्या कानातून. आणि हिमालयात झाला होता. मंदिराच्या मागच्या बाजूस काळ भैरवनाथचं मंदिर आहे. आणि परत तिकडे अजून त्याच्या मागं गेलो का अजून जास्त मंदिर आहेत. एक साथ अनेक मंदिर आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर आहे इकडे. परत काळेश्वरी मंदिर आहे. आणि अजून तिकडे पण 2 मंदिरे आहेत. चला आपण पाहूया कोणकोणती आहेत ती. गणपतीचा शकतो कदाचित, नाही हनुमंताचं मंदिर आहे. आणि इकडं नंदी म्हटलं शंकराचं शकतो. तर ह्या 3 मंदिरांच्या बाजूला हनुमान मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हे आहे हनुमान मंदिर. आणि मंदिराच्या भिंत्यांना सगळीकडे जय श्रीराम लिहिलंय. चला आता अन्नछत्राची आपण उपभोग घेऊया. सगळे लोक आले जेवण. दुपारी 12 वाजल्यापासून असतं. चला आतमध्ये कसं आहे बघू अन्नछत्र. लोक कशी पण जेवायला बसले डायरेक्ट कुठे पण. एवढी गर्दी बाहेर आहे पण लोक जेवायला आतमध्ये कमी आहेत. हा महेश, काय म्हटलं? एवढे बाहेर गर्दी पण लोक कमी आहेत जेवायला. तिकडे वाटलं लेफ्टला. ताट घ्यायचं आहे पहिलं आणि मग नंतर तिकडे जेवण घ्यायला जायचं आहे. जेवण अजून होतंय. आता वेट करत आहे आम्ही. ठीक आहे. कुठले आम्ही थांबलो इथं 5 मिनिटं थांबलो. हा म्हणला चल दुसरीकडे जाऊन येऊया. मागं वळून बघा काय झालंय ते उडी मुली लायला आले. शिरा बनवतो वाटतं इकडे. शिराच ना, रव्याचा काय बनवतात? शिराच चालू वाटतं बनवतो. डाळ टाकलाय
आम्ही वाट बघतो आता कधी जेवण भेटते हातात. ही पोरं सगळ्यांनी लाईन लावले म्हणून ठीक आहे. ते आपल्या चॅनलला फॉलो करतायत. त्यांनी आता विचारलं, त्यांना ना टाकून दे कुठला येतो. सगळे लोक पण थांबले. अरे खूप वेळ झाला, लाईन वाढत चाललं. आता फायनली जेवण झालंय. चला तर फायनली आम्हाला जेवण भेटलं. आम्ही जेवायला बसलो, खालीच बसलोय. आम्ही लास्ट टाइम आलो तर जेवण नव्हतं भेटलं. सकाळी खूप आलो होतो लवकर. आणि आज आलो ते 12 वाजेनंतर आले म्हणून आम्हाला प्रसाद भेटलाय. काय रे हे प्रसादामध्ये आम्हाला भात आहे, खिचडी भात आणि शिरा आहे. काय जेवण कसं आहे महेश भाऊ? एक नंबर. तुम्हाला असं वाटतं सगळ्यात जेवण क्वालिटी? ते नक्की फास्ट बनवलं त्यांनी, पण तरी पण मस्त आलंय.